रोहित पवारांनी दादांच्या अपघातावरून नवी शंका घेतली। अपघातानंतर अजितदादांची बॉडी अधिक फुगली होती। डॉक्टरांनीच आपल्याला सांगितलं असं रोहित पवार म्हणाले। तर दुसरीकडे विमान कोसळतानाचा समोरच्या दिशेचा व्हिडिओही समोर आलाय, पाहूया। अजित दादा की बॉडी ये अबनॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी, वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ पे ज़रूरत है। रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघातावरून नवा गंभीर आरोप केला। अपघातानंतर जेव्हा दादांचं पार्थिव हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा दादांची बॉडी ही अधिकच फुगलेली होती असं डॉक्टरच म्हणाले। त्यामुळे दादांच्या पार्थिवावरून नवी शंका रोहित पवार यांनी घेतली। जो लोगों के मन में, शायद मैं कल भूल गया था बोलने में, जो डॉक्टर से हम बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अबनॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी, वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ पे ज़रूरत है। उसके साथ वो कंपनी VSR जो भी व्यक्ति है उस पर वहाँ पे गुना दाखिल होना चाहिए, जो भी मालिक है और उसके जो भी टेक्निकल स्टाफ से लेकर सबका इंक्वायरी होना चाहिए। जो लोग उनको छोड़ के गए उनका भी इंक्वायरी, लेकिन अच्छी तरीके से, टू नो व्हाट वर द फॉल्ट्स ऑफ VSR, और VSR का बिजनेस अभी से अभी आज के बाद बंद होना चाहिए। दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय। बारामती विमानतळावर जिथे विमान कोसळलं तिथल्या फ्रंट साइडचा हा व्हिडिओ आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान वीज कोसळल्याप्रमाणे दिसत असून क्षणार्धात विमानाचा स्फोट होतोय। ही पांढरी रेष दिसते, हेच ते विमान आहे। विमान जमिनीवर धाडकन आदळलं आणि त्यानंतर स्फोट होऊन आगडोम आकाशात उसळला। याआधी 2 सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते। त्यापैकी एका सीसीटीव्हीत दादांचं विमान अचानक एका बाजूला झुकल्याचं दिसलं। त्याचा समोरचा अँगल या नव्या सीसीटीव्हीत दिसतोय। दुसरीकडे पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी अजित पवारांचा 100% घातच झाला असून VSR विमान कंपनी, पायलट सुमित कपूर आणि पूर्व विदर्भातील दादांना फोन करणारा नेता कोण यावरून शंका उपस्थित केली। त्याला फडणवीसांनी उत्तर दिलंय। आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही। याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही। मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं। त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे। देशामध्ये जे DG एव्हिएशन सेफ्टी आहे हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललंय, पॅरलली CIDचं इन्व्हेस्टिगेशन चाललंय, अजून DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे। ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे। जे कम्युनिकेशन पायलट आणि ATC मध्ये होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाइज असतं। तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत, त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे। प्रथमदर्शनी आता पवार साहेबांनी सांगितलं की हा अपघात आहे, पवार साहेब मोठे साहेबांनी सांगितलं होतं अपघात आहे, त्यामुळं मी माझ्या माहितीप्रमाणे तो 100% आता तो झालेला एक अपघातच येत होता। म्हणजे आता ते बाबतीत ते बोलणं मी खरं त्यांचा प्रश्न मला माहित नाहीत कुठले, पण आता पवार साहेबांनी त्याला उत्तर दिल्यानंतर मी उत्तर देणं, मोठ्या साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे मी तेव्हा उत्तर देणं योग्य नाही। दादांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू झाली। DGCAच्या अधिकाऱ्यांनी बारामतीच्या विमानतळावर पाहणी केली। अपघात झाला ते ठिकाण, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणेची सविस्तर माहिती घेण्यात आली। अपघातग्रस्त विमानातून ब्लॅक बॉक्सही मिळालाय, ज्यात मुंबईहून बारामतीपर्यंतचा विमानाचा डेटा, पायलटचं संभाषण याची माहिती समोर येणार आहे। दिल्लीहून प्रमोद जगतापसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.